नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शुक्रवारी कामगार तसेच महाराष्ट्र दिनाची तयारी पूर्ण. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण. महाराष्ट्र दिनापासून शहरातील जनगणना मोहीम सुरू होणार. राष्ट्रीय कार्यात जनसहकार्याची महापालिका आयुक्त डॉक्टर लहाने यांना अपेक्षा. जिल्ह्यात शेतकऱ्यांना नाहक त्रास नको, 3 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. कृषी मंत्र्यांच्या यशस्वी मध्यस्थीने कृषी केंद्रांचा संप मागे, वाशिम येथे घोषणा. महिला कनिष्ठ अभियंता 30,000ची लाच घेताना एसीबीच्या ताब्यात. कॉन्क्रीट रस्त्याच्या कामासाठी लाच मागणे आले अंगलट. मृत्यूने गाठलं होतं पण नशिबाने वाचवलं. पीओपी डोळ्यासमोर खाली आले. घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यासोबतच ते जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. राज्याचे कामगार मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांचे आज गुरुवारी रात्री 10 वाजता अकोल्यात आगमन होत आहे. खामगाव येथून शासकीय वाहनाने ते अकोल्यात दाखल होतील आणि शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम असेल. खऱ्या अर्थाने उद्याचा दिवस अकोलेकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 1 मे रोजी सकाळी ठीक 8 वाजता लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 9:15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी संवाद साधतील. केवळ सोहळेच नाही तर जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री ॲक्शन मोडमध्ये आहेत. सकाळी 10 वाजता ते मौजे चांगेफळ येथे मृद व जलसंधारण विभागातर्फे जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत कोल्हापुरी पद्धतीचे बंधाऱ्याचे भूमिपूजन करणार आहेत. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात जनगणना 2026चा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला असून येत्या 1 मे पासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. मनपाच्या निवडणूक व जनगणना विभागाने 30 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मोहिमेचे सविस्तर नियोजन सादर केले. महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण शहराचे विभाजन करून 901 घरगट तयार केले आहेत. यामध्ये पूर्ण विभाग 280, पश्चिम विभाग 245, उत्तर विभाग 136 आणि दक्षिण विभाग 240 अशा घरगटांचा समावेश आहे. प्रत्येक गटामध्ये जास्तीत जास्त 200 घरे अथवा 800 लोकसंख्येची मर्यादा ठेवण्यात आली आहे. या राष्ट्रीय कामासाठी मनपाने एकूण 1161 कर्मचारी नियुक्त केले आहेत, ज्यात 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा तिसरा आणि अंतिम टप्पा 4 ते 6 मे या कालावधीत पार पडणार आहे. जनगणना प्रक्रिया 2 मुख्य टप्प्यात पार पडणार आहे. स्वगणना ही 1 मे ते 15 मे 2026 या काळात नागरिक स्वतःहून माहिती भरू शकतील. प्रगणक प्रत्यक्ष भेट देत 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन 33 प्रश्नांच्या प्रश्नावलीद्वारे माहिती संकलित करतील. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार असून प्रशासनाकडून नागरिकांना खरी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता जनगणना कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात ठेवण्यात आला आहे. संवेदनशील भागात पोलीस विभागाच्या सहकार्याने हे काम पूर्ण केले जाणार आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र जनगणना संचालनालय यांच्या देखरेखीखाली उद्यापासून आपल्या अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजे सर्व राज्यामध्येच होणार आहे, परंतु आपल्या क्षेत्राचा विचार करता आपल्याकडे 901 एन्युमरेशन ब्लॉक केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण प्रगणकांची नेमणूक केलेली आहे. त्याच्यामधला पहिला टप्पा जो आहे घरगणनेचा तो 1 मे पासून सुरू होत आहे. 1 मे ते 15 मे या दरम्यान स्वगणना हा टप्पा असणार आहे, ज्याच्यामध्ये
SE पोर्टल जे आहे जनगणना संचालनालयाचं, त्याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःलाच या सर्व जनगणनेच्या संदर्भातली माहिती त्या पोर्टलवर भरता येणार आहे. 16 मे ते 14 जून या दरम्यान प्रगणक घरोघरी जातील आणि हे 33 प्रश्नांची जी प्रश्नावली आहे त्याची माहिती संकलित करतील. मी अकोला शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो, जनगणनेचं काम हे राष्ट्रीय काम आहे. याच्यामध्ये आपल्या घरगणनेच्या संदर्भातले जे 33 प्रश्न आहेत त्याची अचूक आणि सत्य माहिती प्रगणकांकडे द्यावी. आपली माहिती गोपनीय ठेवली जाईल, कोणाशी ती शेअर होणार नाही. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कारवाई केली. सुनावणी अंती 3 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर इतर 5 केंद्रांना त्रुटीबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. अकोट जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी फॅक्टरी लिमिटेड अकोटचे 2 महिने निलंबन. जयेश ॲग्रो सेंटर चोहट्टा बाजार 2 महिने निलंबन. तायडे ॲग्रो सेंटर आलेगाव 1 महिन्यासाठी निलंबन केले आहे. भरारी पथकांनी जिल्ह्यातील कृषी केंद्रांची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत एकूण 8 कृषी केंद्रांमध्ये नियमबाह्य बाबी आढळून आल्या होत्या. यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र ग्राहकास दिलेस असे न लावणे, गोदामातील प्रत्यक्ष साठा आणि मशीनवरील साठ्यांमध्ये मोठी तफावत असणे, शेतकऱ्यांना अधिकृत पक्की बिले न देणे, साठा फलक आणि दर फलक अद्ययावत न ठेवणे, या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित 8 केंद्र चालकांची जिल्हा स्तरावर सुनावणी घेण्यात आली, ज्यामध्ये वरील 3 केंद्रांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसा खत आणि बियाणे साठा उपलब्ध आहे. मात्र विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारचा काळाबाजार किंवा लिंकिंग करू नये असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. अकोला पंचायत समितीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत 30,000ची लाच घेताना महिला कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात ताब्यात घेतले आहे. कपिलेश्वर येथील बांधकाम प्रकरणाची संबंधित हा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. अकोला पंचायत समितीच्या बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कपिलेश्वर येथील बांधकाम कामांशी संबंधित प्रकरणात तक्रारदाराकडून 30,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना जया इंगोले नामक महिला कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले. अधिकाऱ्यांनी कारवाई करताच महिला अधिकाऱ्याचे पाण्याची बॉटल, स्कार्फ मात्र जागेवरच राहिले. संबंधित बांधकाम कामांना मंजुरी देणे किंवा प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. कारवाईनंतर आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील गजबजलेल्या जनता भाजी बाजार परिसरात गुन्ह्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमाला सिटी कोतवाली पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून 1 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 30 एप्रिल 2024 रोजी सिटी कोतवाली पोलिसांच्या डीबी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम स्वतःजवळ बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून शरीरविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने जनता भाजी बाजार परिसरात उभा आहे. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर खान हसन खान, वय 33 वर्ष, राहणार मुझफ्फरनगर, न्यू बैतपुरा, अकोला असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी फिर्यादी महेंद्र बहादूरकर यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गवई, MIM महेंद्र बहादूरकर, अश्विन शिरसाट, ख्वाजा शेख, किशोर येऊल, शैलेश घुगे आणि अमोल गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कृष्णराव जाधव करत आहेत. पुलिस स्टेशन सिटी कोतवाली के डीबी पथक ने कल एक समीर खान हसन खान उम्र 33 साल इसकी इंफॉर्मेशन मिली थी डीबी टीम को कि उसके पास अग्निशस्त्र और कुछ कारतूस है ऐसे. तो डीबी टीम ने गोपनीय माहिती के द्वारा उसको ताबे में लिया, उसका सर्च किया और उसके पास से एक देसी बनावटी का पिस्टल
और 2 जिंदा राउंड मतलब लाइव राउंड्स बरामद किए गए हैं। उसको अरेस्ट किया गया है अभी और तपास चालू है। आज माननीय न्यायालय के सामने उसको पेश किया जाएगा और उसमें उसकी PCR की मांग हम करेंगे। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी सेवा केंद्र चालकांनी संप पुकारल्यामुळे शेतकरी अडचणींचा सामना करीत होते, परंतु शासनाने या संदर्भात भूमिका स्पष्ट केली। लिंकिंगचा महत्त्वाचा मुद्दा होता, त्याविषयी तोडगा काढला। कृषी केंद्रात अनुदानित खतेच ठेवावे असा आदेश दिला, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। लिंकिंगमध्ये युरिया सोबत अन्य खते घेण्याचा आग्रह धरला जात होता, यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत होती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे मार्ग काढला। कृषी केंद्रात अनुदानित खतेच ठेवावी असे आदेश दिले। तसेच या बाबतीत यशस्वी तोडगा निघाला असल्याने संप मागे घेण्यात आला आहे, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले। लिंकिंगचा महत्त्वाचा मुद्दा होता, त्याविषयी तोडगा काढला। कृषी केंद्रात अनुदानित खतेच ठेवावे असा आदेश दिला, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। अनेक कंपन्या त्यांना युरिया घेताना किंवा अनुदानित खतं ज्यावेळेस घेताना त्यांना निश्चित प्रकारे त्यांना लिंकिंग इतर खताचं जास्त प्रमाणामध्ये त्याच्यावर सक्ती करत होत्या। त्यामुळं निश्चित प्रकारे सगळे आमचे विक्रेते ते अधिक अडचणीत आले होते आणि त्यांच्यावरती निश्चित प्रकारे त्या डीलरवर शेतकऱ्यांचा दबाव होता, कृषी विभागाचा दबाव होता। त्यांच्यावरती त्यांना काही गोष्टीला सामोरं जावं लागलं। त्यामुळे त्यातून खरं त्यांचं मेन कारण लिंकिंगचा विषय होता आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकारने एक निर्णय केला। शेतकऱ्यांची पण खूप मोठी मागणी होती की लिंकिंगचा जास्त आम्हाला इतर आम्हाला अनावश्यक खतं ही दिली आमच्या माथी मारली जातात, आम्हाला दिली जातात। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून की या बाबतीमध्ये उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती जे आपले खत विक्रेते खत दुकानदार आहेत, इथून पुढे त्यांनी फक्त ज्यांना ते अनुदानित खतेच फक्त त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये ठेवावेत, दुसरी खते त्यांनी तिथं ठेवू नयेत, असा तो निर्णय झाला। त्यामुळे लिंकिंग महत्त्वाचा जो विषय होता त्या बाबतीमध्ये तो निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यांनी तो मान्य केलेला आहे आणि आजपासून दुकानं पण तुम्हाला माहिती की सगळी राज्यातली सुरू झालेली आहेत। शाळेच्या दिवसांमधले ते निखळ प्रेम, शिक्षकांचा मायेचा ओरडा, मधल्या सुट्टींमधली धमाल, सायकल आणि रिक्षावाल्या काकांची वाट पाहणे, शाळेतील ते रम्य दिवस आजही मनाच्या कोपऱ्यात घर करून आहेत। याच आठवणींना उजाळा देण्यासाठी होली क्रॉस कॉन्व्हेंटच्या 2001 बॅचच्या विद्यार्थ्यांनी 25 वर्षांनंतर एकत्र येत शुक्रवार 24 एप्रिल रोजी बॅक टू स्कूल संमेलनाचा आनंद लुटला। 2 दशकांपासून शाळेच्या गेटमधून बाहेर पडलेले हे विद्यार्थी आज आयुष्याच्या विविध वळणांवर स्थिरावले आहेत। कोणी देशसेवेत कार्यरत आहे, तर कोणी राजकारण, समाजकारण आणि व्यवसायात आपले नाव कमावले आहे। काही मित्र अकोल्यात आहेत, तर काही परदेशात कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत। 24 एप्रिल रोजी हे सर्व जबाबदार नागरिक पुन्हा एकदा खोडकर विद्यार्थी म्हणून शाळेच्या आवारात वावरताना दिसले। जे विद्यार्थी आणि शिक्षक काही कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी यूट्यूब आणि फेसबुकवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते। तंत्रज्ञानाच्या मदतीने साता समुद्रापार असलेल्या मित्रांनीही या सोहळ्याचा आनंद घेतला। And nice to see all the boys. I don't know whether there are only 2 girls or they are out of Akola. So the only thing what I want to say is, whoever is here, whichever HM, we are very glad and we are very happy to see you all settled well, to see you all so happy and remembering us after certain years. To attend this program today, as once again I got a chance after retirement to be in Holy Cross family. And this time we are having alumni also with us, that is 2001 batch. But students, all those who have organized here, it is a good event, but I would like to say, at this age I cannot remember, so I have written and brought. जो दिल के है खूबसूरत, खुदा ने ऐसे लोग कम बनाए हैं, जिन्हें ऐसा बनाया है वो आज इस महफिल में आए हैं। या सोहळ्याला राऊत सर, भाटिया सर, दुरैया टीचर, सिस्टर अंजना, मोहन विठलाणी, संजय धाबलिया, किशोर भारसकर, अभिषेक देशमुख, शैलेश बांगडे, विहान परमार, रहीम हबीब ढोडिया, उत्कर्ष पुराणिक, हर्षल अजूब, अजिंक्य राजपूत, गिरीश भांगे, रश्मी अडतिया, रुपल व्यास जोशी, नावेद हक आणि अमित यादगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती।
सध्या शर्मा टीचर आणि सिस्टर जुली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमाला राजेंद्र सिंग ओबेरॉय, मतीन खान आणि दिनेश पारेख यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले अनुभव शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. माधुरी देशपांडे टीचर आणि संध्या टीचर यांनी ऑडिओ संदेश पाठवले होते, जे कार्यक्रमादरम्यान सभागृहात ऐकवण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेत देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर आपले विद्यार्थी मोठ्या पदावर पोहोचलेले पाहून शिक्षकांच्या डोळ्यातही अभिमानाचे आणि आनंदाचे अश्रू तरळले. दुपारभर चाललेल्या गप्पा, हास्य विनोद आणि फोटोग्राफीमुळे हे गेट टुगेदर सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय ठेवा ठरले आहे. I was staying 100 meters from Mount Carmel School. I was in Akola last year, July. I came to the school. I met a few people. I took pictures. I met my local Akola friends. And I told them, करते बड़े वाला, आ जाओ, 25 साल हो रहे हैं, विल मेक अ मेमोरी. कैसा होता है ना कि जिसको जो मिलता है ना उसको उसकी कदर नहीं होती है. ये बहुत पहले समझ में आ गया था. आई लेफ्ट अकोला ड्यू टू माई क्राइसिस. आज भी मेरी लड़की इंटरनेशनल स्कूल में पढ़ती है, जिसकी ब्रांचेस 17 कंट्रीज़ में. लेकिन मैं उसको आज भी बोलता हूँ, जो होली क्रॉस सिखा सकती ना वो कोई इंटरनेशनल स्कूल नहीं सिखा सकती. लाइफ में कुछ भी नहीं किया हूँ, आज भी बैक बेंचर ही हूँ. प्राउड बैक बेंचर, प्रेसिडेंट. बहुत एफर्ट्स डाली थी, बहुत रिक्वेस्ट की थी कि स्कूल आओ, एंजॉय करते हैं, फिर आगे चलते हैं. बट आई गेस दे वर नॉट एज ब्लेस्ड एज वी आर टू कम टू स्कूल. जुलाई महीने से प्लान चालू किया, नवंबर में इनिशिएट किया, जनवरी से एक्टिव किया, और पिछले 2 महीने 2.5 महीने से मेरा ऑफिस पूरा कॉल सेंटर बना हुआ है. सुबह 8 बजे ऑफिस में घुसने के बाद शाम में 6 बजे तक बिजनेस और काम धंधा तो एक जगह रह गया है, पूरा कॉल सेंटर ही चलता था. गिरीश को सोने नहीं दिया है. गुरुनाथ को कभी भी कुछ भी मैसेज भेज देता था. हर्षल वॉकड इन करे के साथ में. एंड देयर आर अ फ्यू पीपल who I really miss here today, and they should have been here because they were part of the journey. They had their challenges and they had their decisions. We have no regrets about it, but I do miss them all. अकोला जिल्ह्यातील चांदूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील पिकाला आग लावून तब्बल 16 लाख रुपयांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये 5 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. तक्रारदार गजानन सखाराम खराटे, वय 65, राहणार चांदूर अकोला यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेतात कंपनीसोबत करार केलेले उच्च दर्जाचे बियाणे लावले होते. 22 एप्रिल रोजी गावातीलच 5 व्यक्तींनी त्यांच्या शेताच्या धुऱ्याला आग लावली. ही आग वाऱ्यामुळे संपूर्ण पिकात पसरली. गजानन खराटे यांनी स्थानिक नागरिक नितीन कोगदे आणि सय्यद एजाज यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. या आगीत सुमारे 10 लाख रुपयांचे बियाणे आणि 6 लाख रुपयांचे इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर गावात माजी जिल्हा परिषद सदस्य लखू आप्पाजी लंगोटे यांच्या उपस्थितीत एक बैठकही घेण्यात आली. या बैठकीत जेव्हा खराटे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली, तेव्हा आरोपींनी त्यांना भरपाई देण्यास नकार दिला. इतकेच नाही तर आमच्या घरात 10 ते 12 लोक राहतात, तुम्ही एकटेच आहात, शेतात आलात तर जीवाने मारून टाकू, अशी धमकीही त्यांना देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गजानन खराटे यांनी 5 जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. घटनेनंतर सुरुवातीचे 4-5 दिवस गजानन खराटे आग विझवण्यात आणि पिकाचा पंचनामा करण्यात व्यस्त होते. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या मध्यस्थीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आरोपींनी सहकार्य न करता उलट धमकावल्यामुळे अखेर 27 एप्रिल रोजी त्यांनी पोलिसात धाव घेतली. खदान पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपींवर तातडीने कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी गजानन खराटे यांनी केली आहे. इथं या शेतवाले बाजूवाले हे काळ्या पेट्यासाठी इथं होते. दयाराम खताळे, लक्ष्मण खताळे, मोतीराम खताळे, राजू खताळे आणि अक्षय खताळे यांनी हा धुरा पेटून दिला आणि इथून चालले गेले. मी तिथं बाजूलाच होतो. मी आलो पळत,
दोघंजण आपले, एक नितीन कोकदे होता सोबत मुलगा. आम्ही विजयाचा प्रयत्न केला, पण आग एवढी होती की आम्हाला जवळून येऊ नाही दिलं त्यांनी. आणि माझं हे पेनं जे आहे कंपनीचं आहे, त्याचा करार व्हायला आहे. 6 लाख रुपये आपण पहिले भरेला आहे. 6 लाखाचं पेनं होतं, 16 लाख रुपयाचं नुकसान आहे आपलं. 30 पाईप जळाले ते अलग. आता कंपनीला काही घेणं देणं नाही, तुमचं जळलं काय नाही जळलं काय, तो करार झालेला आहे वकिलामार्फत. कंपनीला आपल्याला 10 लाखाचं पेनं द्यावंच लागते. कमीत कमी माझं सध्या आता 16 लाख रुपयाचं नुकसान झालं. 16 लाख रुपये नुकसान त्याला म्हटलं तर ते म्हणे काही तयार नाहीत, नुकसान झालं काय, उलटे आपल्याला धवसा देऊन राहिले की तुम्ही एकले आहात, आमचे 10-12 पोरं आहेत. अकोला महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगराध्यक्ष नगरसेवक मनोज पाटील शिवसेना शिंदे पक्षात आले आणि आता माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. मनोज पाटील ज्यांना राजकीय गुरु मानतात ते बच्चू कडू आणि मनोज पाटील यांचे एकाच विचारधारेचा अंगीकार करण्याबाबत पूर्वीच ठरले होते का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. नवीन राजकीय समीकरणे आकार घेत आहेत. या दृष्टीने माजी आमदार बच्चू कडू यांचा शिवसेना शिंदे पक्षातील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. अकोल्याचे 4 नगरसेवक शिंदे पक्षात गेले, त्यात मनोज पाटील हे युवा तडफदार कार्यकर्ते देखील होते. मनोज पाटील ज्यांना राजकीय गुरु मानतात ते बच्चूभाऊ कडू शिवसेना शिंदे पक्षात आले आहेत. त्यामुळे बच्चू कडू आणि मनोज पाटील यांच्यात आधीच चर्चा झाली होती का, तसेच राजकीय रणनीतीचा हा भाग आहे का, अशी चर्चा सुरू आहे. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात कर्णबधीर विभागातील ओपीडी क्रमांक 117 मध्ये डॉक्टर कर्तव्यावर गैरहजर राहत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे. कब से बैठे हुए तुम? कब से बैठे हुए तुम? कब से बैठे हुए यहाँ चेकअप के लिए? हाँ, डॉक्टर आए नहीं, कोई नहीं आया. किसको बोले नहीं तुमने? किसको बोले नहीं? कोई आए नहीं यहाँ. 117 कर्मचारी अजून आलेले नाही आहे. पूर्ण स्टाफ खाली आहे, एकही स्टाफ नाही आहे हजर. अकोला सर्वोपचार रुग्णालयातील कर्णबधीर विभागात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओपीडी क्रमांक 117 मध्ये सकाळच्या वेळेत डॉक्टर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. याचा फटका थेट रुग्णांना बसत आहे. कर्णबधीर प्रमाणपत्र व तपासणीसाठी शेकडो रुग्ण या विभागात येत असतात. मात्र डॉक्टरांकडून तपासणी टाळाटाळ केली जात असल्यामुळे रुग्णांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही वेळा रुग्णांना वारंवार तारीख पे तारीख देत परत पाठवले जात असल्याचेही चित्र समोर आले आहे. दरम्यान या प्रकारचा व्हिडिओ एका रुग्णाच्या नातेवाईकाने सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वैद्यकीय अधीक्षक व अधिष्ठाता यांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला जात आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी वेळेत हजर राहावे, अन्यथा कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात येईल असा इशारा अधिष्ठानांनी दिल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून गैरहजर डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनासह कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऋषभ काळे यांनी केली आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अकोलेकरांना गटारसारखे घाण पाणी पाजायचे असा संतापजनक प्रकार अकोला महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाने सुरू केला आहे. पाहूया एक ग्राउंड रिपोर्ट. शहरातील शंकरनगर, बापूनगर, अकोटफाईल, दुबेवाडी आणि चिखलपुरा या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. प्रशासनाच्या या आडमुड्या धोरणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागाला या समस्येबाबत वारंवार कळूनही अधिकारी ढिम्मढिम्म हलत नाहीत. नळाला येणारे पाणी इतके घाण आहे की पिणे तर सोडाच, पण साध्या वापरासाठीही योग्य नाही. गढूळ पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली असताना मनपाचे अधिकारी नेमकं कशाची वाट पाहत आहेत असा संतप्त सवाल रहिवासी करत आहेत. हा केवळ पाणीपुरवठा नसून नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला क्रूर खेळ आहे. घाण पाणी पाजून अकोलेकरांचा बळी घेणार का असा जाब आता नागरिकांनी विचारला आहे. जलप्रदाय विभागाने या समस्येचे गांभीर्य ओळखून तातडीने पाहणी करावी आणि शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा मनपाच्या कार्यालयावर हांडा मोर्चा काढून अधिकाऱ्यांच्या दालनात तेच गढूळ पाणी ओतून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शंकरनगर आणि बापूनगर परिसरातील संतप्त नागरिकांनी दिला आहे.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत नीट 2026 ही परीक्षा रविवारी दिनांक 3 मे रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजता या वेळेत अकोला, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी या शहरांमधील एकूण 18 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. नीट परीक्षेच्या कालावधीत सर्व केंद्रांवर एक दिवस आधी पाहणी करून पुरेशा प्रमाणात पोलीस तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका आणणे, वाहतूक आदी आवश्यक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींना शिस्तबद्ध प्रवेश द्यावा. इतर व्यक्ती, माध्यमे तसेच परीक्षा प्रक्रियेची थेट संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच उमेदवारांची तपासणी, नोंदणी आणि बायोमेट्रिक पडताळणी होणार आहे. अकोट शहरात मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या प्रकरणांची पुन्हा एकदा जोर धरला आहे. विशेषतः विद्यांचल द स्कूलवर वर्षानुवर्ष कर थकविल्याचा आरोप होत असून पालिकेच्या कर विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अकोट शहरात व्यापारी संकुले, रुग्णालये, शाळा आणि निवासी मालमत्ता धारकांकडून मालमत्ता कर थकवण्याचे प्रमाण वाढल्याची चर्चा आहे. मात्र यावर नगर परिषदेने ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील विद्यांचल द स्कूलने अनेक वर्षापासून मालमत्ता कर न भरल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या संस्थांवर कारवाई टाळली जाते का आणि सामान्य नागरिकांवरच कठोर भूमिका घेतली जाते का असा सवाल उपस्थित होत आहे. सम्राट युवा शक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विशाल आगरे यांच्या तक्रारीनंतर नगर परिषद प्रशासनाने हालचाल करत शाळेला नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमाच्या कलम 105 नुसार 7 दिवसात आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या मुदतीत उत्तर न मिळाल्याने आता दुसरी नोटीस देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती कर निरीक्षक तेजस हागोणे यांनी दिली आहे. दरम्यान शाळेकडून सर्व कर दंडासह वसूल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विशाल आगरे यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे अकोट नगर परिषदेच्या कर विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्व करबुड्यांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याची मागणी आहे. माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर असतं याचा प्रत्यय वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात आला. येथील एका वाईन बारमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहकांच्या गप्पांच्या फैरी जळत होत्या. कुणी दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी पेला हाती घेत होता, तर कोणी मित्रांशी गप्पा मारण्यात गुंग होतं. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. क्षणात असं काही घडलं की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. वाईन बारमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक छताच्या पीओपीचा एक मोठा भाग पत्त्याच्या बंगल्यांसारखा खाली कोसळला. वरून काहीतरी पडतंय हे लक्षात येताच तिथे बसलेल्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. अवघ्या काही सेकंदाचा खेळ होता. जर कोणी जागेवरून हलण्यास थोडाही उशीर केला असता तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने सर्वांची वेळीच बाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यालाच म्हणतात देवतारी त्याला कोण मारी. या भीषण घटनेत कुणाला दुखापत झाली नसली तरी वाईन बारच्या काउंटर आणि इतर महागड्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. छताचा भाग ज्या वेगाने खाली पडला तो पाहिल्यावर अंगावर काटा येतो. ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बारमधील ग्राहक आणि कर्मचारी प्रचंड दहशतीत आहेत. छताची पीओपी इतक्या अचानक कशी काय कोसळली याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. मात्र रक्षण देव करतो, त्यांचं कोणीही वाकडं करू शकत नाही हीच भावना प्रत्यक्षदर्शींच्या मनात घर करून राहिली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शुक्रवारी कामगार तसेच महाराष्ट्र दिनाची तयारी पूर्ण. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण. महाराष्ट्र दिनापासून शहरातील जनगणना मोहीम सुरू होणार. राष्ट्रीय कार्यात जनसहकार्याची महापालिका आयुक्त डॉक्टर लहाने यांना अपेक्षा. जिल्ह्यात शेतकऱ्यांना नाहक त्रास नको,
3 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. कृषी मंत्र्यांच्या यशस्वी मध्यस्थीने कृषी केंद्रांचा संप मागे, वाशिम येथे घोषणा. महिला कनिष्ठ अभियंता 30,000ची लाच घेताना एसीबीच्या ताब्यात. काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी लाच मागणे आले अंगलट. मृत्यूने गाठलं होतं पण नशिबाने वाचवलं. पीओपी डोळ्यासमोर खाली आले. घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.